ना काहीतरी गोड्याधडाचं जेवण बनवते. बसा. हा फुला काकू आमचा दोस्त आला एवढ्या दिवसांनी जेवण केल्याशिवाय जात असतोय आपण. मी तर आलोच नसतोय जेवल्याशिवाय. रंजू अक्का तर हा लापट कुणीकडचे घरी गिळायला मिळत नाही वय रे तुम्हाला. हा गिळा सगळं गिळून जा. ए पोलीस, अरे आता तरी सोड पोलीसगिरी. हा पटलं ना तुला? गोपाळ निर्दोष आहे ते. कोर्टावर तरी विश्वास आहे ना तुझा? हा कोर्टाने लालीच्या केसचा निकाल दिलाय. जो माझा भाव आहे का नाही याचा नाही. तुझा निकाल मीच लावणार. हेच याच तुझ्या गुणामुळे ना तुझं काय बी होत नाही. खबरदार त्याच्या वाट्याला गेलास तर तुमच्या दोघांमध्ये जे काय असेल ना ते मिटवून टाकायचं. मला घरात शांतता पाहिजे. याच्यामुळे माझी नोकरी गेली. खोटे आरोप केले यांनी माझ्यावर, माझ्या आईवर. ह्याला मी माफ करत नसतो. गोपाळ, तू नको घाबरू. तुझ्या वाट्याला कोणी गेला ना तर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. हा जा कापड बदलून घे जा. याआधी ज्या चुका केल्यात इथून पुढे हा देवीसिंग त्या चुका कधीच करणार नाही. या नागाच्या शेपटीवर पाय दिलास ना तुला आली. पण हा नाग साधा सुद्धा नाहीये. विषारी आहे. नाती विषारी. तुझं चित्र या डोळ्यात बरोबर रेखाटलंय मी. मला झालेल्या प्रत्येक त्रासाचा, जेलमध्ये काढलेल्या प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक फटक्याचा व्याचा सकट बदला घेणारे हा देवीसिंग काहीही करायचं. या देवीसिंगचा इगो नाही हर्ट करायचा. नेमकं तू तेच केलंय लाली. एवढं सगळं झालं मी इतका शांत कसा हा प्रश्न पडला असेल ना. हा एवढा शांत आहे म्हणजे त्याचा अंत झाला असं समजू नकोस. आणि फार वेळा शांत बसायला मला संतही समजू नकोस.